नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर 20 मार्च 2025 या दिवशी चैत्र कृष्ण पक्ष षष्ठी तिथी आहे. वार आहे गुरुवार आणि या दिवशी तुम्हाला असा काही एक उपाय करायचा आहे, जो उपाय केल्याने तुमच्या जीवनातील जी काही आर्थिक समस्या आहे, संकटे आहे, त्याचं निवारण तुम्हाला होणार आहे. गुरुवार हा खूपच शुभ दिवस असतो. प्रत्येक गुरुवारचं वेगवेगळं महत्त्व आहे. पण ज्या तिथीनुसार गुरुवार येत असतो त्या तिथीनुसार तुम्हाला काही उपाय करायचे असतात, असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तर चैत्र मास पहिला गुरुवार यामुळे काही विशेष आणि खूप खास असे उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. या दिवशी असे काही उपाय करून तुम्ही धनप्राप्ती तर करू शकता. शिवाय तुमच्या जीवनातील जे काही अडीअडचणी आहेत, ज्या काही समस्या आहेत, त्यांचं निवारण होणार आहे. हा जो मी उपाय आज घेऊन आलेले आहे तो साक्षात पंडितजी यांनी शिवरात्रीला झालेल्या शिवपुराण या कथेमध्ये त्यांनी सांगितलेला आहे. उपाय अगदी साधा सोपा आहे. 5 तुळशींची पाने आणि 1 दिवा असा हा उपाय आहे. हा उपाय अगदी बिना खर्चिक आहे, त्यामुळे तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पंचांगानुसार हा उपाय योग्य त्या वेळेत तुम्हाला करायचा आहे. सगळ्यात मोठा उपाय म्हणजेच तुळशीचा मातेचा उपाय असतो आणि हा उपाय करून तुम्ही भगवान माता लक्ष्मीला तर प्रसन्न करणारच आहात, शिवाय श्रीहरी विष्णू यांना देखील तुम्हाला प्रसन्न करायचं आहे. श्रीहरी विष्णू यांची सगळ्यात प्रिय आहे ती म्हणजे तुळस. तुळशीच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो, त्यामुळे जो पण व्यक्ती या दिवशी हा उपाय करेल त्याच्या जीवनात धनप्राप्ती तर होणारच आहे, शिवाय माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंचा देखील आशीर्वाद त्यांना प्राप्त होणार आहे. तर हा उपाय तुम्हाला एकतर सकाळी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सूर्य उगवायच्या आधी करायचा आहे किंवा तिन्ही सांजेच्या वेळेला हा उपाय तुम्हाला करायचा आहे. थोडा लेट झालं तरी चालेल, पण हा उपाय या दिवशी तुम्ही नक्की करा. लेट म्हणजे 12पर्यंत, 12च्या पुढे हा उपाय तुम्ही करू शकत नाही, म्हणजेच त्या उपायाचं फळ तुम्हाला मिळू शकत नाही. प्रदोष काळात केलेली कोणतीही पूजा ही फलदायी ठरत असते, त्यामुळे शक्यतो तुम्ही प्रयत्न करा की हा उपाय तुम्हाला प्रदोष काळात करायचा आहे. प्रदोष काळ म्हणजे काय, तर सूर्य अस्तला जातो तेव्हाचा काळ, म्हणजे 6, 6:30, 7पर्यंत हा उपाय अगदी योग्यरित्या तुमच्याकडून होऊन जाईल. हा उपाय घरातील बायको, बहीण किंवा आपली आई यांच्याकडून तुम्हाला करून घ्यायचा आहे, कारण ते आपल्या घराची लक्ष्मी असतात आणि हा उपाय जर आपल्या घरातील लक्ष्मीच्या हातून घडला तर आपल्या घरावर माता लक्ष्मीची कृपा ही लवकर होत असते. तर बघा, उपाय पहिला नीट तुम्ही ऐकून घ्या, समजून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला तसा उपाय करायचा आहे. उपाय अगदी साधा सोपा आहे, बिना खर्चिक आहे आणि माता लक्ष्मी संबंधात आहे, माता तुळशी संबंधात हा उपाय आहे. तुम्हाला जर नीट समजला नाही उपाय तर तुम्ही व्हिडिओ परत एकदा बघा, पण हा उपाय खूप महत्त्वाचा उपाय ठरणार आहे. खूप लोकांचे अनुभव आहेत ह्या उपायाबाबत आणि खूप लोकांना धनप्राप्ती देखील झालेली आहे. तुम्हाला जर माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर आपल्या या लक्ष्मीच्या व्हिडिओला एक लाईक तुम्हाला नक्की करायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री महालक्ष्मी माता असं तुम्हाला लिहायचं आहे. माता लक्ष्मी ही तुमच्या घरावरती सदा पैशाचा पाऊस पाडत राहो, हीच माता लक्ष्मी चरणी प्रार्थना. तर बघा मैत्रिणींनो, मित्रांनो, गुरुवारी तुम्हाला तिन्ही सांजेच्या वेळेला 5 तुळशीची पाने घ्यायची आहेत. हे पाने तोडायची नाहीत. खाली पडलेली किंवा बाजारातून विकत तुम्ही आदल्या दिवशी पाने आणू शकता. त्यामध्ये अगदी स्वच्छ धुवून 5 पाने तुम्हाला निवडायची आहेत. पाने व्यवस्थित असावी, कुठेही तुटलेली, सुकलेली असू नयेत. एक मातीचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे. दिवा हा गोलच हवा. दिवा हा पहिल्यांदा वापरलेला नसावा, अगदी तो नवीन कोरा पाहिजे. एक हळकुंड तुम्हाला घ्यायचा आहे. हळकुंडाची जी पावडर असते तिला बोलतात आपण हळद, पण तुमच्या जेवणातली हळद नको, कारण तुम्ही वशाट खात असाल तर त्या वशाटाला हात लागलेला असतो. शक्यतो तुमच्याकडे हळकुंड असेल तर ते कुटून त्याची एकदम चिमूटभर तुम्हाला पावडर काढायची आहे, किंवा तुमच्याकडे जर उघळायचा पाटा असेल तर त्याच्यावरती तुम्ही ती उघळली तरीही चालेल. ती पावडर तुम्हाला एक चिमूटभर घ्यायची आहे. एक दिवा घ्यायचा आहे. तुळशीच्या तुम्हाला जवळ जायचं आहे. तुळशीची पूजा तुम्हाला करायची आहे. तुळशी मातेला हळद कुंकू अक्षता तुम्हाला व्हायच्या आहेत. तुळशी फुले तुम्हाला
तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. तो दिवा तुमचा जो लावलेला दिवा आहे तो तुपाचाच हवा. तुमच्याकडे असा दिवा नसेल तर तुम्ही कणकेचा दिवा पण घेतला तरीही चालेल. त्यानंतर हळदीवर थोडंसं जल तुम्हाला टाकायचं आहे आणि अनामिका बोटांनी त्या हळदीचा टिका आपल्याला त्या एका पानांवरती लावायचा आहे. एका पानावरती लावताना ओम नमो वासुदेवाय नमः असा मंत्राचा तुम्हाला 3 वेळा जप करायचा आहे. अशी आपण 5 पाने ठेवलेली आहेत. प्रत्येक पानावरती तुम्हाला लावताना 3-3 वेळा जप करायचा आहे. आणि त्यानंतर तो दिवा तुम्हाला उचलायचा आहे. त्या पानांना तुम्हाला निरंजन करायचं आहे. माता लक्ष्मीला तुम्हाला निरंजन करायचं आहे आणि माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरावरती जे काही संकटे आहेत त्यांचं निवारण होऊ दे. तुझा आशीर्वाद आमच्यावरती राहू दे. तुझी कृपा आमच्या घरावरती सदैव राहू देत. आणि असं केल्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे, माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. बघा मित्रांनो, तर असा उपाय फक्त चैत्र पंचमीला पहिल्या गुरुवारीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा गुरुवार खूप भाग्यशाली ठरणार आहे. तुमचं भाग्य साथ देत नसेल किंवा अडकलेली कामं तुमची पूर्ण होत नसतील तर बघा मित्रांनो, हा उपाय एकदम प्रभावशाली उपाय आहे. तुम्ही मेहनत तर खूप करता पण मेहनतीला तुमच्या फळ मिळत नाही किंवा तुम्ही खूप पूजापाठ करत आहात पण त्या पूजेचं तुम्हाला पूर्ण फळ मिळत नाही. तुमची कोणतीच मनोकामना पूर्ण होत नसेल किंवा मनोकामना पूर्ण व्हायला खूप उशीर लागत आहे तर तुम्हाला मेहनतीसोबत नशिबाची साथ हवी आहे. तर हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे. आणि तुमची नोकरी असेल, व्यवसाय असेल, यामध्ये अडकलेली जी काही कामं असतील, तुम्हाला यश भेटत नसेल, प्रमोशन होत नसेल तर या साऱ्यांचं निवारण या एका उपायाने होणार आहे. तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यावर तुमचा विश्वास ठेवून हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आणि माता लक्ष्मी म्हणजे तुळशी माता यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील सारा अंधकार निघून जाऊ दे, अशी त्यांना प्रार्थना करून पहिला जो पान आहे ते तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि ते भगवान विष्णू यांच्या फोटोसमोर तुम्हाला अर्पण करायचं आहे. तुमच्या घरात भगवान विष्णू यांचा फोटो नसेल तर काहीच हरकत नाही. तुमच्याकडे बाळकृष्ण यांचा फोटो असेल, मूर्ती असेल, त्यांच्या चरणावरती तुम्हाला ते तुळशीचं पान पहिलंवालं अर्पण करायचं आहे. त्यानंतर हा दुसरं पान आहे ते तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि ते तुम्हाला माता लक्ष्मी तुम्ही जिथे ठेवता, तुमचं धन ज्या तिजोरीमध्ये ठेवता तिथे तुम्हाला ते नेऊन ठेवायचं आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांना मनोकामना तुम्हाला मागायची आहे आणि तुमची जी काही मनोकामना आहे त्यांना सांगायची आहे. पण हा उपाय फक्त प्रदोषकाली गुरुवारीच केला जातो. आपली मनोकामना इच्छा पूर्ण करण्याचा हा एकदम चांगला दिवस आहे आणि आपली इच्छा ही पूर्ण होतच असते या दिवशी. आपण जर माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांना तुळशीचा उपाय केल्यानंतर, कारण तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. त्यानंतर तिसरं जे पान आहे ते तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि ते तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे जिथे तुम्ही पैसे वगैरे ठेवता. पण लक्षात घ्या मित्रांनो, पैसे वगैरे ठेवण्याची पर्स जर चामड्याची असेल तर हा उपाय तुम्ही इथे करू शकत नाही, कारण चामड्याच्या वस्तू हा माता लक्ष्मीला आवडत नाहीत. जर तुम्ही असं केलं, तिसरं पान हे चामड्याच्या पर्समध्ये ठेवलं तर इथे तुम्ही चूक कराल आणि केलेल्याचं पूर्ण फळ तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही चुकूनसुद्धा जे तिसरं पान आहे ते चामड्याच्या पर्समध्ये ठेवू नका, त्यामुळे माता लक्ष्मी ही नाराज होऊ शकते. तर अशा पद्धतीने तुम्हाला 3 पाने ही 3 जागेवरती तुम्हाला ठेवायची आहेत. 2 पाने ही माता लक्ष्मी, तुळस यांच्यासमोरच तुम्हाला ठेवायची आहेत. त्यामुळे हा लक्ष्मी मातेचा जो उपाय आहे, माता तुळशीचा जो उपाय आहे तो तुम्हाला फक्त गुरुवारी करायचा आहे. गुरुवारी संध्याकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्यामुळे काय होणार आहे की तुमची जी काही मागणं आहे माता लक्ष्मीसमोर, भगवान विष्णूंसमोर, ते तुमचं लवकरात लवकर पूर्ण होणार आहे आणि तुमच्या साऱ्या इच्छा पूर्ण होतील. तर माता राणी आणि भगवान विष्णूंसाठी एक लाईक नक्की करा. त्यांचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहू देत, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. ओम नमः शिवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय श्री महालक्ष्मी माते नमो नमः.